द्यायला सांगतील। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच महिन्यामध्ये संविधान घटना तयार करण्यासाठी बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती तयार झाली। जगभरातल्या स्वातंत्र्य मिळालेल्या अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून 26 नोव्हेंबर 1949 साली हे प्रारूप हे माननीय पंतप्रधानांना सादर केलं गेलं आणि 26 जानेवारी 1950ला त्या घटनेप्रमाणे देशभराचा कारभार वर्किंग सुरू झालं। त्यामुळे 76वा प्रजासत्ताक दिन आहे। त्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुमच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना, महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो। त्यामध्ये त्याच्यावर नियंत्रण, त्याचा नायनाट, त्याचं नष्टीकरण यासाठी मी पुण्यातही, कोल्हापुरातही, महाराष्ट्रातही आणि आता पालकमंत्री पण सांगलीमध्ये खूप आक्रमक आहे। वेळ पडली तर मी रस्त्यावर उतरेन, ती वेळ येणार नाही। पण फार मोठा साठा काही दिवसांपूर्वी इथे सापडला, त्यामुळे अधिकारी जे आहेत शिंदे त्यांनाही मी माझ्या वतीने एक कॅडबरी हे माध्यम आहे, प्रेमाचं सन्मानाचं प्रतीक आहे, ते देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि अशी घोषणा केली की जे ड्रग्ज संबंधी माहिती देतील आणि जी माहिती बरोबर ठरेल, ज्या माहितीच्या आधारे धाड पडेल, ज्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त होईल, त्या माहिती देणाऱ्याला माझ्या सॅलरी अकाउंटमधून मी 10,000 रुपये देईन। दर सोमवारी तर मी आता येणारच आहे, त्या आठवड्यातले चेक त्या आठवड्यात देऊ, कशा चेकबुक घेऊन येणार। जत तालुक्यामध्ये दुष्काळामुळे पिण्याचं व शेतीचं पाणी पुरेसं न मिळण्यामुळे मध्यंतरी 2 वर्षापूर्वी तिथले नागरिक ह्या मनस्थितीत होते की आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही। त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजींनी ताबडतोब टेंभूचं आणि या सगळ्या स्कीमचं पाणी पोचवण्यासाठी एक मोठी योजना घोषित केली आणि त्या योजनेचं जत तालुक्यातल्या प्रत्येक शेतापर्यंत तलाव आणि तलावाच्या माध्यमातून, नलिकांच्या माध्यमातून शेतापर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे जवळजवळ 60% पूर्ण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर ते पूर्ण होईल आणि पाणी हा आता आपल्या जिल्ह्याचा प्रॉब्लेम राहिला नाही। ठिकठिकाणी MSEBचं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर लवकर पूर्ण होणं आणि हे पाणी नलिकांच्या माध्यमातून शेतापर्यंत जाणं हा लवकरात लवकर आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण करण्याचा विषय आहे। जत तालुका असा थोडासा संत्रस्त होता, दुष्काळामुळे मागे राहिला होता, म्हणून माझ्या भाषणामध्ये शेवटचा अख्खा पॅराग्राफ मी जतवर करतो। वेगळी आहे, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी समर्थ आहेत। त्यांना जर असं वाटलं की बा ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील। परंतु अजूनही पोलीस यंत्रणा, आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही, म्हणजे अगदी SIT नेमण्यापासून, निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यापासून, या सगळ्यांना मोका लावण्यापासून, ज्याला मोका लावण्यापासून, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक टप्पा चाललाय ना पुढे, काय असमाधानकारक आहे। त्यामुळे करतील ना। माझं असं मत आहे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ज्या वेळेला इतक्या उच्च स्तरावर चौकशी सुरू आहे त्यावेळेला वारंवार उलटसुलट बातम्या येण्यातून ती जी इन्क्वायरी आहे ती हॅम्पर होते। माझी दादा पालकमंत्री झाले